कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला. त्यानं खाली बसून दूर पाहिलं. गावात सामसूम झाली होती. अधूनमधून कुणीतरी खाकरत होतं. एखादा दिवा डोळे मिचकावीत होता. परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशान शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला. फुटकी गाडगी मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला. प्रत्येक ढेपणीपाशी जाऊन कडी ओढून पाहू लागला. एका रांगेनं तो नीर काढीत निघाला होता. आकाशात ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता. पण एकाएकी वीज उठली होती. ती ढगांच्या कप्प्यात नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढला होता, त्यामुळं भीमा घाबरला होता. पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती. म्हणून तो चपळाई करत होता. त्याला घाम फुटला होता आणि तो भान हरपला होता. मध्यान रात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाळलं. या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भयचकित होऊन मटकन खाली बसला. वर भरभरत होतं. मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या. जणू कुणीतरी दातच खात असावं तसं ऐकू येत होतं. आणि त्यातून भयंकर गुरगुर उठत होती. कुणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं. त्याला नवल वाटलं. तो पुढं सरकला. तो सर्व काही शांत झालं. आवाज येईनासा झाला, परंतु तोच कुणीतरी हात पाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला. खटकन जागेच थांबला. विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला. परंतु दुसऱ्या क्षणी त्यानं स्वतःला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला. कारण जवळच ती नवी गोर होती आणि 10-15 कोली जमून तिला चौफेर उकरीत होती. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घळी पाडायला आरंभ केला होता. आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करण्याचं काम ती करीत होती. पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मड्याजवळ कोण जाणार या ईर्षेनं ती एकमेकावर गुरगुरत होती. पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढीत होती. हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला. त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवर जाऊन बसला. लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोल्ही चमकली आणि मुरून बसली. तसा भीमाला चेव आला. कोल्ह्या आधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला. आणि त्याच वेळी कोल्ह्याने भीमाला पाहिलं. एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला. अंगावरचं पोतं झटकून त्यानं हातातील पहार सरळ सरळ धरली. तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला. कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला. झपाट्यानं कोल्हा गार झाला. बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला आणि रणधुमाळी सुरू झाली. पुन्हा भीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोल्ही त्याच्यावर तुटून पडली. भयंकर युद्धाला आरंभ झाला. भीमानं निमी गोर उकरून मढे अर्धे उघडे केले होते, पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्यानंही प्रतिकाराला सुरुवात केली होती. चारी बाजूनं कोल्ही त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्ह येईल तिकडून तो दणका मारित होता. कोल्हे तिरपटून पडत होते आणि अचानक लचका तोडून पळत होते. गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मढ्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता. पशु आणि मानव यांचं मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं. सृष्टी निद्रा घेत होती. मुंबई विश्रांती घेत होती. तो गाव निश्चित पडला होता आणि त्या स्मशानात सोन्यासाठी आणि मढ्यासाठी झटापटीला जोर चढला होता. भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीत होता. कोल्ही त्याचा मार चुकून त्याचा लचका तोडीत होती किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती. भीमा लचका तुटताच विवळत होता, शिव्या देत होता. शिव्या, मार, गुरगुरणं, किंचाळणं यामुळं ते स्मशान थरारलं होतं. कितीतरी उशिरानं कोल्ह्यांचा हल्ला थांबला. अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला. तोच पुन्हा कोल्ही तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली. परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूत झाली. त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं. मग काठी ओढून प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताटलेलं मढं त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं. त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला. एक अंगठी सापडली. कानात मुदी होती. ती भीमानं ओरबाडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली, पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती. क्षणात त्यानं आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली. एका बाजूनं ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकोई केली. सर्वांनी हुके येऊन पळ काढला, पण त्यांच्या उरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला.
"अरे कोल्ह्याने प्रियत खाल्लं, चला!" असं कुणीतरी ओरडलं आणि ते ऐकून भीमा घाबरला. त्याने प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढीत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोट काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली. घटकने त्याची 2 बोटं प्रेताच्या दातात अडकली. अडकीत यात सुपारी सापडावी तशी सापडली. भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याच वेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येताना त्याला दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली. त्याला प्रेताचा राग आला. त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला. त्यानं हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोरानं मारलं आणि त्या दणक्याने त्याची बोटं अधिकच अडकली. प्रेताचे दात बोटात रुतले होते. त्याच्या अंगात मुंग्या उठल्या. हेच खरं भूत, हे आपणाला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील, नाहीतर मारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा अगतिक झाला, वैतागला, निर्भान झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. "भडव्या, सोड मला!" तो जोरानं ओरडला. गावकरी जवळ येत होते. भीमा अडकला होता. मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटं ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती. फक्त चामडीला चिकटून लोंबत होती. ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली. त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची 2 बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली. ते ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला, कारण डोंगर फोडणारी ती 2 बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता. लेखक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. अभिवाचन बबन चकाले, सासवड.